हॅलो, नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे LNN अकॅडमी दॅट इज लर्न नेक्स्ट नर्सिंग ह्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये सामुदायिक आरोग्य अधिकाऱ्याची जी भरती चालू होती आणि ती चालूच आहे. सध्या यावर कोर्टाचा स्टे आहे. कारण सध्या BHMS जे डॉक्टर असोसिएशन होती त्यांना या रिक्रुटमेंटमध्ये ॲड करून घेण्यासाठी त्यांनी कोर्टाला निवेदन केलं आणि त्यावर कोर्टाने महाराष्ट्र शासनाला ॲज वेल ॲज जे केंद्र शासनाचं जे NRHM आहे त्यांनासुद्धा जाब विचारला. सध्या ही जी कोर्टाची केस आहे ती अंतिम टप्प्यामध्ये आहे. केंद्र शासनाकडून जी नियमावली येणार आहे की BHMSला ॲड करायचं की नाही करायचं याविषयी आपल्याला 16 मार्चला माहिती पडणार आहे. मला असं वाटतं की हे शेवटचं हिअरिंग असेल आणि यामध्ये 100% आपल्याला काहीतरी म्हणजे करायचं, त्यांना ॲड करायचं की नाही करायचं याविषयी डेफिनेटली आपल्याला माहिती मिळणार. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता 1 एप्रिलमध्ये शक्यता आहे की हे एक्झाम होऊ शकतं. त्याच अनुषंगाने हे आयुक्त आरोग्य सेवा अभियान संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना एक पत्र गेलेलं आहे. यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे की ऑलरेडी यांनी 1974 जागांसाठी 4/11/2025 रोजी जाहिरात करण्यात आली होती आणि ही जी एक्झाम आहे लवकरच IBPS संस्थेमार्फत ही परीक्षा घेण्यात येणार आहे. डेट अजून आपल्याला माहीत नाही, बट 100% हे डेट मला असं वाटते की जर 16-17 तारखेला याचा जर रिझल्ट आला तर एक साधारणतः 40-45 दिवसामध्ये याची एक्झाम होणार. तर आपण एप्रिलच्या शेवटी याची एक्झाम होऊ शकते. तर त्या अनुषंगाने तुम्ही सगळ्यांनी रेडी राहा की हे परीक्षा कधीही याचे नोटिफिकेशन येऊ शकतं, कारण ऑलरेडी भरपूर डिले झालेला आहे. ओके, त्यामुळं मला असं वाटतं की एक्झाम होण्याचे मॅक्सिमम चान्सेस एप्रिलमध्ये आहे. तर तुम्ही रेडी राहा. हे पत्र काय आहे की याच्यामध्ये बिंदू नामावली अंतिम करण्याबाबत. आज बिंदू नामावली म्हणजे काय की जर 1974 जागा आहे तर यामध्ये कुठल्या कास्टचे म्हणजे कॅटेगरी वाईज सीटचं डिस्ट्रीब्युशन होतं बिंदू नामावली म्हणजे. ओके, त्यासाठीच हे परिपत्रक काढलं यांनी आणि त्यांनी म्हटलं की आपल्याला जिल्हा स्तरावर बिंदू नामावली बनवायची आहे. कारण प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे सब सेंटर असतात तिथे कम्युनिटी ऑफिसर जे सामुदायिक आरोग्य अधिकारी ते कामाला असतात सब सेंटर लेवलवर. ओके, आणि बऱ्याच त्यांना कामं करावं लागतं सब सेंटर लेवलवर. ओके, सध्या ही कॉन्ट्रॅक्च्युअल पोस्ट आहे NRHMच्या अंतर्गत, बट कालांतराने काही वर्षामध्ये 10 ते 12 वर्षानंतर मे बी परमनंट होऊ शकतात. कारण बऱ्याच स्टेटमध्ये हे परमनंट भरती यांची म्हणजे यांना सामावून घेण्याचं सुद्धा चालू आहे. ओके, तर जे ऑलरेडी भरपूर दिवसापासून ॲज अ CHO म्हणून काम करतात त्यांच्यासाठी खुशखबर आहे की नाही डेफिनेटली होऊ शकतं त्यांचं परमनंट. बट मला असं वाटतं की परमनंट होईल नाही होईल तो विचार करण्यापेक्षा तुम्हीसुद्धा जे एम्स आहे, ESIC आहे, DHS आहे, DMER आहे, तर परमनंट भरतीमध्ये येण्याचा प्रयत्न करा. ओके, तर ही परीक्षा IBPS मार्फत एप्रिलमध्ये घेण्याचे चान्सेस आहे. ओके, त्याच्यावर कार्यवाही सुरू आहे आणि याच्यामध्ये एवढंच म्हटलेलं आहे की बिंदू नामावली फिक्स करायची आहे की ओपनच्या किती असणार, OBCच्या किती असणार, NTच्या, VJच्या, महिलांच्या, ह्या सगळ्या ज्या जागा कोणत्या कॅटेगरीला किती द्यायचं हे या बिंदू नामावलीमध्ये फायनल केलं जातं. त्याच अंतर्गत त्यांनी म्हटलेलं आहे की आम्हाला म्हणजे एक डेट दिलेली आहे, या तारखेला या जिल्ह्याचे जे अधिकारी आहेत त्यांनी रेडी राहायचं इथे. ओके, जिल्हा स्तरावर हे होणार आहे. तर त्याच अनुषंगाने हे परिपत्रक काढण्यात आलं होतं. ओके, तर बघा एवढीच इन्फॉर्मेशन याच्यामध्ये. पुन्हा काही 16 तारखेला डेफिनेटली CHOची जी अपडेट आहे ती मी लवकरच घेऊन येईल. ओके, सो धन्यवाद. बी रेडी. ओके, जर तुम्हाला तयारी करायची आहे तर LNN अकॅडमी लर्न नेक्स्ट नर्सिंग चे ऑलरेडी यूट्यूबला क्लासेस आहेत CHOचे, ॲज वेल ॲज तुम्ही लर्न नेक्स्ट नर्सिंग ॲप प्ले स्टोरवरून तुम्ही डाउनलोड करा आणि त्याच्यावरची जी टेस्ट सिरीज आहे CHOची ॲज वेल ॲज CHOचे ऑनलाईन क्लासेस आहेत ते तुम्ही तिथून जॉईन करू शकता. ओके, सो थँक्यू, धन्यवाद, जय हिंद.